एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही मनसे आणि शिवसेनेची युती पाहायला मिळते। पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार असल्याची महत्त्वाची अपडेट आहे। उद्या पुण्यात काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची एकत्रित पत्रकार परिषद होणार आहे। आता मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची सध्या बैठक सुरू आहे। मुंबई पाठोपाठ पुण्यात देखील ठाकरे बंधूंच्या दोनही सेना एकत्र येणार आहेत। काँग्रेस आणि शिवसेना उभाटा बैठकीनंतर आता मनसे शिवसेना उभाटाची देखील स्वतंत्र बैठक सुरू आहे। जागा वाटप होण्याच्या अंतिम निर्णयापूर्वी ठाकरे बंधूंच्या सेनेची एकत्र बैठक होणार असल्याची माहिती। नांदेडमध्ये महायुतीच्या दोन नेत्यांमध्येच झुंपली। अशोक चव्हाणांवर चिखलीकरांनी जोरदार टीका केली आहे। अशोक चव्हाणांना हिरवा भाजप करायचा आहे अशा शब्दात MIM वरून चिखलीकर चव्हाणांवर बरसलेत। अशोक चव्हाणांना हिरवा भाजप करायचा आहे आणि जनता देखील ओळखून आहे की MIM कोणाच्या इशाऱ्यावर चालली आहे, कोण त्यांच्या पाठीमागं पाठबळ देते हे मी सांगण्याची गरज नाही। देगलूर नाका भागातून अनेक सहकाऱ्यांचे मला फोन आले, हमारे इधर भी अभी हरा भाजप बढ़ रहा है। ही जी भूमिका आहे ते खरं तर ज्यांनी हे करायला लागले त्यांच्या नेतृत्वाचं अपयश आहे की एवढे वर्ष राज्य करून त्यांना त्या भागात उमेदवार मिळत नाहीत, ही शोकांतिकाच आहे। MIMचा माझा काही संबंध नाही। त्यांना प्रचाराला कुठला मुद्दा शिल्लक नाहीये आणि त्यांच्यात जर ताकद असती ते थांबवा तिकडे। हे सगळं ओपन टेरिटरी आहे। आज निवडणुकीसाठी कोणालाही कुठल्याही भागात जाता येतं, पक्षात माणसं घेता येतात, त्यांनी जावा प्रयत्न करावे। आमचा MIMचा काहीचाही संबंध नाही। आम्ही आमच्या परीने जे उमेदवार आमच्याकडे सक्षम वाटतात त्यांना आम्ही घेत आहोत। त्यामुळे त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या। त्यांना माणसं मिळत नाही ते त्याचं दुर्दैव। ते आमचे उमेदवार कोण होतात त्याची वाट पाहत आहे। प्रताप सरनाईकांची अल्टिमेटमची भाषा योग्य नाही, त्यांच्या निवेदनाला आम्ही सन्मानपूर्वक उत्तर देऊ। सरनाईकांच्या अल्टिमेटमवर आमदार नरेंद्र मेहता यांनी ही प्रतिक्रिया दिली। विषय असा आहे की अल्टिमेटम देण्याच्या परिस्थितीत ते नाही आहे। अल्टिमेटम कोणी देत असेल तर तो आम्ही देणार, पण आम्ही या अल्टिमेटमची भाषा वापरणार नाही। त्यांनी सन्मानपूर्वक निवेदन केलेलं आहे, आम्ही सन्मानपूर्वक त्याचे विचार करतोय आणि आम्ही त्यांना आमचा प्रस्ताव दिला, पण त्यांनी त्यांचा प्रस्ताव आम्हाला दिला नव्हतं। सांगितलं थाना पॅटर्न। आता थाना पॅटर्न अजून काय आम्ही थाना आमच्या लोकांना विचारलं, आमचं काही ठरलंच नाही आहे। तरी मी पक्षश्रेष्ठीशी त्यांना माहिती दिली की असं असं सरनाईक साहेब आले होते आणि असं सांगितलं की थाना पॅटर्नवर आम्ही तयार आहोत। तर थाना पॅटर्न त्यांनाही माहीत नाही काय आणि मलाही माहीत नाही काय आहे, परंतु तरी जो काय निर्णय असेल त्यांनी सांगितलं की कळावं तर नक्की त्याचं अल्टिमेटम नाही, सन्मानपूर्वक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।